तर थेट जाणार आहोत चाकणमध्ये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या पाहणी दौरा करतायत। काही दिवसांपूर्वी चाकण एमआयडीसीतील उद्योगांचा मुद्दा हा समोर आलेला होता। अनेक उद्योग हे चाकण एमआयडीसीतून जाण्याच्या तयारीत आहेत अशी बातमी समोर आलेली होती आणि त्यानंतर उद्योगमंत्री असतील, इतकंच नाही तर विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील, आदित्य ठाकरे यांनी देखील पुण्यामध्ये चाकणमध्ये जाऊन पाहणी केलेली होती आणि आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चाकणमध्ये पोहोचलेले आहेत। चाकणमधील वाहतूक कोंडी, रस्ते, त्याचबरोबर इतरही सोयी सुविधांचा आढावा सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत हे घेताना पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडून एमआयडीसीतील अधिकारी वर्ग त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून सगळ्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय। अनेक उद्योजकांनी चाकणमधून आपण जाण्याच्या तयारीत आहोत असं सांगितलेलं होतं। त्यासाठी चाकणमधील इन्फ्रास्ट्रक्चर हे जबाबदार होतं। चाकणमधील अनेक रस्ते हे खड्डेमय बनलेले होते, त्याचबरोबर वाहतूक कोंडीची समस्या, या सगळ्या पार्श्वभूमीवर चाकणमधील उद्योगांनी हा पवित्रा घेतलेला होता आणि आता याच संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चाकणमध्ये दाखल होऊन ते पाहणी करतात। परमनंट सोल्यूशन होईपर्यंत इमिजिएट ताबडतोब तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चाकण एमआयडीसीमध्ये पाहणी करण्यात येते। उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील शिंदे यांच्यासोबत पाहायला मिळतात। नीलम गोरे त्याचबरोबर इतर अधिकारी वर्ग देखील यावेळी शिंदेंना चाकणमधील परिस्थितीची माहिती देत आहेत। चाकण एमआयडीसीमधील पायाभूत सुविधांच्या अभावामुळे आणि तीव्र वाहतूक कोंडीमुळे तिथले काही उद्योग हे इतरत्र स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत। यामध्ये खराब रस्ते आणि खड्डेयुक्त रस्ते त्याचबरोबर अपुऱ्या सुविधांमुळे उत्पादन आणि वाहतुकीचा खर्च वाढलाय, त्यामुळे कामगारांना देखील मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय असं काही उद्योजकांचं म्हणणं होतं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकार चाकणमधील उद्योगांना अनेक सोयी देण्याच्या तयारीत आहे, तशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांनी देखील दिलेली आहे। आणि आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चाकणमध्ये पोहोचलेत। एक प्रकारे उद्योजकांना विश्वास देण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे।